मित्रांनो, एक मुंबईचे उत्कृष्ट गाडा मालक म्हणजे आपले नंदराज शेठ मुंगाजी एक मुंबई बिंजोडमध्ये एक मोठं नाव आणि कुठं ना कुठं तरी आज त्यांचं नाव किंवा संपूर्ण आपल्या ओवले पनवेलचं नाव वरच्या पदावरती ठेवण्यासाठी एक चांगला करार आपल्याला बघायला भेटतंय. सोन्या 22-11 तोच आता नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नावावर पळणार आहे. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची चर्चा आहे. खरं तर आगरी माणूस कसा असतो हे तुम्ही संपूर्ण जगभरात दिसले आहात आणि एक तुमची बऱ्याचशा अशा पोस्ट व्हायरल होत आहेत आणि एक हळद किंवा लग्न कसं असावं आगरी माणसाचं ते तुम्ही दाखवलेलं आहे. दिलदार मन जे आगरी माणसाचं असतं ते तुम्ही दाखवलं. आजचा आनंद कसा आहे? खरोखर अतिशय आनंद वाटतो का माझ्या मुलीचं लग्न होता, त्यामुळे मी 2-3 महिने मैदानामध्ये आलो नाही. कारण पहिला आधी लग्न होऊन दे. लग्न आगरी कोळी कराडी समाजामध्ये कसा करावं त्या थाटाने आज आपल्या ठाणा, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली सर्व जे तमाम माझे मित्र परिवार आले होते त्याही बघितलं का हल्दी समारंभ कसा होतो. भले माझा नाही व्हायरल झाला असेल, एक मजा बघून एक डान्स मी केला, कारण मित्रांसंगे नाचायला पाहिजे. मी नाचलो आणि पक्का पुरा अख्ख्या महाराष्ट्रभर जिथे बघतात ते प्रत्येकजण विचारतो, शेठ तुमचा लग्न किती मोठा टाटाट झाला. तो खऱ्या अर्थानं माझ्या मुलीचं लग्न मोठ्या टाटाट झालं आणि 2 महिना मी शर्यतीपासून जरा थांबलो होतो. कारण पहिला आधी लग्न होऊन दे, लग्न झाल्यानंतर आपण मैदानात उतरू ना. आज खऱ्या अर्थानं सोनू बोबतराव याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जो केसरी हिंद केसरी मैदान ठेवला होता, त्यामध्ये मी सोने बैलाचा एक करार केला आणि पहिलाच आज आम्ही गुलालामध्ये समाविष्ट झालो. हा अतिशय आम्हाला आनंद झालेला आहे. दादा, कशा काय प्रकारे करार केला आणि किती दिवस करार असणार आहे? आता आजच्या 1 तारखेपासून 3 महिन्यासाठी मी हा करार केलेला आहे. मग घाटावर जरी असला तरी माझ्याच नावाने पळेल. इथे आहे, इथं समजा आपला आता जेलर पण 1-2-4 दिवसात येईल. कारण मी लग्नामुळे बैल उतरली नव्हती. आता माझी बैल जे आहेत, गेल्या वर्षी जशी माझी जेलरने हवा केली तशी आज खऱ्या अर्थानं आज माझ्या नावाखाली सोन्याने चांगल्या प्रकारे आज गुलालामध्ये स्थान रवला, हे मला अभिमान वाटतो. दादा, सोन्या बघायला गेलं तर खरोखर सोन्यासारखा आहे आणि सोन्यासारख्या माणसाच्या आज पदरी तो पडतोय. आनंद कसा आहे तुमचा? खरोखर अतिशय आनंद वाटतो. ज्यावेळी गट पास झाला तेवढं आम्हाला समाधान वाटला का आज आपण 3 महिन्यामध्ये पहिल्याच मैदानामधून आज गट पास झालो. तिथेच आमचा जय झाला. नंतर शेमी पण बघतो तर चांगल्या अंतरामध्ये आली. सर्व आपले कमिटीचे मेंबर पण बोललो का शेठ तुमची गाडी पळतोय. आता ते पोलीस करता तिथं नियंत्रण होतं, ते पण बोललो का एक शिस्तबद्ध जी गाडी पळाली शेठ ही तुमची गाडी आम्ही सकाळपासून बघतो की एवढी शिस्तीमध्ये बैला पळतात ही आम्हाला आज बघायला मिळली. म्हणून आज आम्हाला एक आनंद झालेला आहे का आज आम्ही एक गुलालामध्ये स्थान झालेलं आहे. गुलाल म्हणजे आम्हाला मिळालेला आहे. बरोबर. दादा, कशा काय प्रकारे हे सोन्याचं नियोजन करणार ते मुंबई बिंजोडमध्ये किंवा कशा प्रकारे तुम्ही पळवणार आहात? कारण का मला तरी माहिती आहे तुमचा खेळ असतं तो टॉपचाच असतं आणि कुठे ना कुठे तुम्ही टॉपलाच पळवण्याचा प्रयत्न कराल. काय सांगाल? जो आपला नाव आहे त्या पद्धतीने आपल्या बैल पण हत्यार आहे. जेलर बैल आपला हत्यार आहे. मी लग्नामुळे हाणला नाही, पण ना ह्यो एक दुसरा हत्यार मिळलाय. मी आपल्या परीनं जे जातो त्या पद्धतीने आपण बिंजोडचं नाव ठेवणार. मग कोणी जोर देऊन द्या, प्रेमापोटी आपण शर्यती करणार. हारजीत होत असतो, त्यामध्ये काय मला कमीपणा वाटत नाही. कोणी नाव फिरवला तरी मला चालेल, पण आम्ही 1 गोंड्यापासून 2 गोंड्यापर्यंत आम्ही नेहमी जो आमचा वारस म्हणजे शर्यतीनं आम्ही खेळ करतो त्या पद्धती आम्ही नाव ठेवणारच आहोत. बरोबर. सोन्याकडनं कशा प्रकारे अपेक्षा ठेवणार आहात? कारण का बघतोय आता ओमकार दादाच्या दावणीला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला म्हणजे घडवलेलं आहे. बरेचसे नंदी त्यांनी घडवलेले आहेत, पण आजपासून तुमच्या नावानं पळणार, तुमचं नियोजन असणार. कसं काय नियोजन करा? नियोजन असं म्हणजे मालकाचे सुद्धा नियोजन असेल ना, माझं पण असेल. परंतु आज खऱ्या अर्थानं सोन्यासारखा त्याने आज काम करून दाखवला. नावाने आपली आज गाडी पळाली. गुलाल मिळणं म्हणजे एक महत्वाचं असतं. आज एवढा मोठा मैदान 800 गाड्या या मैदानामध्ये खेळल्या, त्यामध्ये फायनलला राहणं हा महत्वाचा असतो ना. खऱ्या अर्थानं सोन्याने आज त्याची पराकाष्ठा करून त्याच्या गळ्यामध्ये एक बच्चा घेऊन त्याने आज फायनलपर्यंत मदल मारली. तोच मला समाधान वाटतो. खरोखर म्हणजे बरेच जणांना वाटतं की टॉपचा नंदी आपल्या दावणीला आहे. ओमकार दादांचं कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद मानताय? कारण का बघा, खुल्या मनाने त्यांनी नंदी तुमच्या सोबत करार केला आणि कुठं ना कुठं तरी तुमचं पण नाव या मुंबई बिंजोडमध्ये असू दे किंवा 3 फेऱ्यामध्ये तुमचं नाव होणार येणार काळात. खरोखर मालकाला मी धन्यवाद देतो का न कुठला ह्यो विचार न करता मैफिलमध्ये म्हणजे असा मला ते बैल दिला का तुम्ही बिंदास 3 महिना बैल करारामध्ये पळणार. मग आज मी बॅनर टाकला नाही, कारण आज बैला समजा आपल्या नावाची खेळली. तर काही गेल्या वर्षी पण असा झाला होता, करार केला पण आपला करार केलेला आहे आणि त्यांच्या मन खुशपणे त्यांनी आम्हाला दिला आणि मनानेच आज
आमचा जीव पण शांत झाला. पहिल्याच मैदानामध्ये आम्हाला जर गुलाल मिळतंय म्हणजे पुढचं भाग्य आमचं चांगलं असते असं आम्हाला वाटतं. बरोबर. कुठं ना कुठेतरी त्यांच्या त्या सोन्याच्या नावासमोर तुमचं पण एक सोनेरी अक्षराने नाव कोरलं जाईल. प्रत्येक बॅनरवरती तुमचं नाव येईल. कसा काय आनंद असेल त्या त्या दिवसाचा? खरोखर बॅनरवर नाव येईल तो आनंद आहे, पण या खेळामध्ये गर्व करून फायदा नाही. हा खेळ आहे, एक पैलवान कोणतरी पडतो, हारजीत होत असतो. आज जिंकणार उद्या हारणार हे असा विषय होत जातो. त्यामध्ये जो आपण जिंकू त्याविषयी गर्व नाही करणार, पण आज आम्हाला समाधान वाटेल की आज आपल्या गाडीने ही गाडी मारली. तर अनेक लोक माझ्यावर टपून पडलेले आहेत का नंद्रा शेठ कधी मैदानात येतोय, पण नंद्रा शेठ येता वेळी तयारीशीच येतो हे प्रत्येकाला माहीतच आहे. पण आज सोन्या माझ्या दावणीमध्ये आलेला आहे. आता मी खरोखरच माझ्या पद्धतीने मी आणि मालकाच्या पद्धतीने आम्ही शर्यती कशा केल्याचा तो विचार करूनच खेळणार. असं आता जे टपून आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? टपून आहेत प्रेमापोटी शर्यती करायच्या, असंच खेळत करायच्या. कारण आम्ही जे आपले कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांची माझी पण शर्यत होतो. बरोबर. जशी पंढरशेठची आणि संदीपबाईची होती तशी आम्ही सर्व कमिटी मेंबर आहोत. त्यांची सर्वांची आपल्या शर्यती झाल्या मग प्रेमापोटी. बरोबर. कोणतरी एक जण आपला माणूस म्हणजे मेंबर जिंकेल हे आम्ही समाधान म्हणून कमिटी आहे, म्हणजे ठाणा रायगड पालघरची जी कमिटी आहे त्यामुळे शर्यतीनं जास्त प्रोत्साहन आहे. कारण कुठल्याही प्रकारे कोणावर अत्याचार होऊन देत नाही. आज जरी मगाशी आमच्या 10 गाड्या गेल्या, काळोख झाला, एक गाडीचा जुकार मोरला, तरी सुद्धा यादा नाव भुंगा मिलिंद शेठ, काना शेठ सर्व आम्ही एकत्र जमलो. बैलांचा काम बैल करते. काळोख आहे, एकाच बैलाला जर कुठली हानी झाली तर बैल फुकट जाईल. मग आपण विचार करूया, हा सर्वांना समान वाटून घेऊया. मग सर्व एक मतानं सर्व 10च्या 10 मालकाई, मग राहुलभाई पाटील असतील, मिलिंद शेठ असतील, काना शेठ असतील, सर्व कर्जच्या 7 गाड्या होत्या त्यात. तर सर्व एक विचारानं समान सर्वांना गुलाल वाटून घेतलाय. जरी उद्या बॅनर टाकलं तरी गुलालाचं मानकरी म्हणून कोण 1 नंबर 2 नंबर असं होणार नाही. आता सुद्धा इथं घोषित केलेलं आहे. तसाच बॅनर छापलं जातील गुलालाचं मानकरी. दादा होली आहे 2 दिवसानंतर, आजच गुलाल तुम्हाला दिलाय. एक काय बोलतात होलीचा रंग आजच लावले तुमच्या कपाली. बोलतात ना होलीसाठी आजपासून ती कलर लावायची सुरुवात होतं. त्या सोन्या बैलांनी माझ्यावर कलर टाकायची सुरुवात केली. ती खरोखर कलर मला वाटतंय कायमस्वरूपी राहील अशी मला तर वाटतोय. तर आपल्या दोन्ही हत्यार आता चांगले झालेले आहेत. कोणाला माहीत नसतील, ज्याला तर हवा आहे ती माहीतच आहे. गेल्या वर्षी 2 मैदानं केली तरी हवा केली. आता जो सोन्या भेटलाय आणि जेलर आहे, बोलो गाडी आम्ही विचाराने पण कोणावर फिरवताना पण विचार करू. कोणी आमच्यावर फिरवली तरी खांद्यावर खांदा हात टाकू, बाबा आपली बैला पळायला गेली कोणतरी एक जण येईल, आपण सुतार राहू आणि मजा लुटून घेऊ. बरोबर. दादा जास्त वेळ नाही घेत, अंधार पण झालाय. बघा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला भारतभर तुमचा जो लग्नाचा सोहळा आहे, हल्दीचा सोहळा तो दाखवला. मुलीच्या लग्नाला मुलाचं पण लग्न आहे, कसं काय नियोजन असेल? तर माझ्या पहिल्या मुलीला जसं मी लग्नामध्ये थाट केला होता, एक मनाने चितली होती. दोन्ही मुली माझ्या सेम शिकल्यात. तिला मी गाडी दिली म्हणून हिला पण थार गाडी दिली. आणि लोकांना वाटलं काय कसं लग्न करेल कसं नाही. मी नियोजनबद्ध केलं होतं. मी हल्दीला आले होते, किती 5 ते 7 हजार लोक हल्दीला होती. पाहिजे ती सोय करून ठेवली ती. मच्छी मटण पासून तर जो खानापिना होता ते तुम्ही जर तिकडे गेला असतो आपल्या बैलांच्या वाड्यावर तर 150 टेबल मांडले होते. सर्व ठाणा रायगड पालघरचे सर्व जेवढे आपले छेकडवाले आहेत ते सर्व हजेरी लावून गेले. काही लग्नाच्या दिवशी आले, काही हल्दीच्या दिवशी आली. आपली हालत आगरी कोळी समाजामध्ये सांगायचं झालं तर सकाळचे 7:30ला हालत आपली बंद झाली. ते पण मी त्यांना बोललो का आता बंद करा, लोक सगळी फिरायला निघली. तेव्हा ते कुठेतरी डीजेवाले गेला आता बंद कर का. एवढी मोठी हालत गाजली का आज तुम्ही इंस्टावर बघितलं, युट्यूबवर बघितलं, प्रत्येक जण बोलतो की नंदा शेठ डान्स करते हे करतोय. पण आज 5 दिवस आपला जो लग्न होता एकदम मोठ्या थाटानं आपल्या या समाजामध्ये एक मुलीचं लग्न कसा करावा, पैसा प्रत्येकावर असतो, पैसा खपाची पण ताकद लागतो. त्या पहिने आम्ही एक मजा एन्जॉय केली. सगळ्या गोष्टी मुलीला आम्हाला मला जावई पण खुश चांगल्या प्रकारे भेटलं, मनासारखं भेटलं. मुलगी खुश तर आपण खुश. होणारा जो आता सिद्धेश आहे त्याचं लग्न आपण 2-3 वर्ष आता लेट होणार, कारण त्याचं वय आता 21 वर्ष झाली. त्याला 22-24 वर्ष होऊ दे. तो पण मोठ्या थाटाने करू आणि तेव्हा टोटल आमंत्रण करू. तेव्हा अजून नियोजनबद्ध वेगळा असेल. जे कुठं मी कमी पडलो असून ती कमी पडलेल्याची चूक भरून काढू. पडलो तर नाही, पण कुठे कुठे काही काना हात जोराला विनंती करायला तर तुम्ही गेलो होतो, आम्हाला माहित नाही, पण तुम्हाला मला भेटण्याची पण चान्स नाही मिळली. कारण कौंड्याच्या कौंड्या आहेत.
एक शेकडोवाला की त्याच्या पाठी 50 लोक, त्यांना बसवायला तिकडे बाजूला न्यायचं, इकडे जेवणाला वेगळं, बरोबर. सगळा नियोजनबद्ध आम्ही कार्यक्रम केला. आज आपला ठाणा रायगडमध्ये, म्हणजे आमच्या रायगडमध्ये तर सांगायचं झालं तर लोक मला शुभेच्छा देतात का असं लग्न कोण करणार नाही, जे तुम्ही केलं ते एक धम्मक असतो करण्याची ना, देवाची पण कृपा असतो. बरोबर. कारण देवाने सांगितलं तो कर बिंदास, तसा मी खर्च केला. लगोलग आमच्या विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना सुद्धा आमच्या हातामध्ये 5 दिवस यज्ञावर बसलो होतो आणि मंदिराची स्थापना पण झाली. ओवळ्याचा मैदान होता, मैदानात मी आलो नाही कारण मी यज्ञावर बसलो होतो. कारण मोठी स्थापना झाली आमच्या विठ्ठल रखुमाईची, तो पण आम्हाला मान सन्मान मिळाला. म्हणजे देवाचा हात आपल्या पाठीशी आहे हे समजून मी देवाला प्रार्थना करतो, असाच आमच्या पाठी तुमचा हात राहून दो. आम्ही जनतेची सेवा, समाजाची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटत असतो. होणारा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, त्यामध्ये हजारो पोरं मी आमची कमिटी आहे 27 कृती समिती, तिच्या माध्यमातून आम्ही हजारो पोरं कामाला लावलीत. अजून हजारो पोरं कामाला लावण्याची ताकद आम्ही जोराने घेणार. कालच माझी मिटिंग झालेली आहे. मग तिथल्या ठाण्याची मुलं असोत, रायगडची असो, आम्ही कुठला विचार करणार नाही. ज्याला काम करायचं आहे त्याला एअरपोर्टमध्ये कामाला लावू, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. बघा मित्रांनो, कुठे ना कुठेतरी एक चांगलं काम करतात समाजामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असो, बैलगाडा क्षेत्रामध्ये, सगळ्या जागी आपल्या नंदरा शेठ मुंगाजीचं वर्चस्व आहे. तसाच सोन्या 2211 सगळीकडे त्याचं वर्चस्व आहे. घाट असू दे, मुंबई असू द्या, 3 फेऱ्यामध्ये असू द्या, सेकंड काटा असू दे, सगळीकडे. चला नंदरा शेठ, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा.